तर इथे कडधान्य मी मिक्सर मधून काढून घेतलेली आहे। यात जाईल मिरची, कांदा बारीक चिरलेला आणि कढीपत्ता आहे हा, हे सर्व जाणार याच्यात। सांबार पण मी कापून घेतलेला आहे बारीक। आता यात जाणार थोडीशी खसखस, तीळ, ओवा मी हाताने असा क्रश करून घ्यायचा। यात जाणार जिरा घेतलाय मी, तो पण हाताने असा क्रश करून घ्यायचा। थोडीशी हळद, आपण मिरची घातली आहे त्याच्यामुळे लाल तिखट बेतानीच घालायचं, मी थोडंच घालते। कलंजी घ्यायची, कलंजी घरात आवडत असेल तर टाकायची, नाहीतर नाही घातली तरी काही हरकत नाही। चवीनुसार मीठ, बेसन, याला मिक्स करायचं छान। हे सगळ्या साहित्याला छान मिक्स करून घ्यायचं। मी तेल तापत ठेवलेलं आहे, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। आता यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण कडधान्य पण मिक्सर मधून काढलेले होते, त्याच्यातच पाणी होतं। त्याच्यामध्येच बेसन होईल, एवढा घट्ट होईल तेवढं बेसन घालून मिक्सर करायचं। मिक्स केल्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे वडे करायचे। तुम्हाला साईज किती आवडतो तेवढे असे मी वडे करून ठेवते। ठीक आहे, तर मी इथे वडे करून घेतलेले आहे। तेलही बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, तापलेलं आहे। आता हे वडे घालायचे। वडे कमी तेलामध्ये छान होऊ द्यायचे। तर इथे आपले कडधान्याचे वडे तयार आहेत, तुम्ही पाहू शकता। हे वडे तुम्ही सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत पण खाऊ शकता। तर लवकरच भेटूया आपण एका नव्या रेसिपी सोबत सावजी तडका नागपूरमध्ये। तोपर्यंत मस्त खा, खुश रहा, आनंदी रहा आणि खात रहा। तर इथे आपले कडधान्याचे वडे तयार आहे, खूप छान झाले आहे आणि अगदी पौष्टिक आहे। तुम्ही नक्की करून बघा, नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झाले।